बरोबर. पाईप वरून कोणी बाईक घेऊन जाऊ नये. त्या बाईक मैदानात आणूच नये. ज्यांनी गेट जवळ पार्किंग आहे तिथेच बाईक उभी करावी. बाईक जो कोणी आणि मॅच लवकर चालू करावे. पार्किंग गेट जवळ पार्किंग येतं बाईक येतो मैदान कत्तर मानंगो तो रिक्वेस्ट येतं. पार्किंग भरपूर आहे गेट जवळ त्यांनी तिथे पार्किंग करावे. सामना सुरू होत आहे. कुर्ला टीम बॅटिंग आणि सांगली टीम फिल्डिंग सह बॉलिंग करत आहेत. पहिला बॉल टाकला गेला आहे. स्टेज समोर कोणी उभे राहू नये. सगळे बाजूला उभे राहावे. अजय हे बॉलिंग करत आहेत. सांगली टीम अजय बॉलिंग करत आहेत. पहिला विकेट पडलेला आहे. कॅच. मनीष पहिला विकेट गेलेला आहे कुर्लाचा. मनीष हे आउट झालेले आहेत. कुर्ला टीमचा पहिला विकेट पडलेला आहे. दुसऱ्या बॉलवर हा विकेट मनीषने मिळवला आहे. दोन बॉल एक रन आणि एक विकेट. सुरुवातीलाच सांगलीला यश मिळाले आहे. दुसऱ्या बॉलवरच त्यांना एक कुर्लाचा एक विकेट मिळाला आहे. बॅट्समॅननी लवकर पिचवर यावे आणि जे कोणी सगळ्यांनी तयारीत राहावे. बॅट्समॅन जे कोण असेल पुढचा रिक्वेस्ट जो है फटाफट सेंगो अंदावी तैयारी को इरुंगो यदि अगर लेट आसके तरी और कर्म से रख मुन कोई तो रिक्वेस्ट मनीष बॉल टाकत आहेत. अजय सॉरी राइट साइडला मारला. हा गेला चौका. पवन यांनी चौका मारलेला आहे. तीन बॉल 5 रन. कुर्ला टीम 3 बॉल 5 रन. चौका किसने मारा? पवन यांच्या मार्फत चौका मारण्यात आलेला आहे. 5 बॉल
बॉल हो गया, लास्ट बॉल, 5 बॉल 9 रन. लास्ट बॉल. या ओव्हरचा पहिला ओव्हरचा लास्ट बॉल. लास्ट बॉल. 36 से जल्दी खत्म हो जाएगा. 9 रन झालेला आहे कुर्ला टीमचे. बॅट्समननी प्रयत्न केला पण विकेट. कौन गया? पवन यांचा विकेट पडलेला आहे. कुर्ला टीमचा हे दुसरं विकेट आहे. बोल्ड झालेला आहे. सांगली टीमला हे दुसरं यश. ये देख. कौन गया? पवन. पवन. ये देख, ये तो देख. पंचांनी आऊट निर्णय दिला आहे आणि नेक्स्ट बॅट्समॅननी मैदानात लवकर उतरावे. नेक्स्ट बैट्समैन जल्दी पिच में लाऊंगा. ये टीम हम मैदान को अंदर आगे नाश्ता शेर को प्लीज स्टेज बगल को आंगो नाश्ता सेन गंगो. हम आपको पता है नहीं. वही मैं बॅट्समॅन ने लवकर यावे. कौन आया अभी? दुसरा ओव्हर. अविनाश. अविनाश मैदानात उतरलेला आहे. बॉलर कौन है भाई? विनोद. बॉलर विनोद. सेकंड ओव्हर. दुसरा ओव्हर सुरू होत आहे. स्ट्राईकला बबलू, कुर्ला टीमचे बबलू स्ट्राईकला उतरले आहेत. सेकंड ओव्हर विनोद टाकत आहेत. खेळ लवकर सुरू करा. मैदानात जो संघ आले त्यांनी नाश्त्यासाठी इथे स्टेजच्या बाजूला यावे. दुसरा ओव्हरचा पहिला बॉल टाकला जात आहे विनोद दार्वे द्वारे. मारला गेला आणि ओ चौका. गार्डन मध्ये मैदानात खेळताना शूज कंपल्सरी आहे. बबलू ने मारा ना. बबलूनी चांगला चौका मारलेला आहे आपल्या संघासाठी. त्यांनी 4 धावा घेतलेल्या आहेत. आता चौका मारलेला आहे कुर्ला टीम. सेकंड ओव्हरमध्ये पहिला बॉल चौका. आतापर्यंत 13 रन झालेला आहे कुर्ला संघाचे आणि 2 विकेट गेलेले आहेत. दुसरा बॉल फुल टॉस. 1 धाव मिळाला आहे कुर्ला टीमने. बबलूंनी 1 रन घेतलेला आहे आपल्या संघासाठी. मैदानात उपस्थित संघ जे टीम होते उपस्थित आहे ज्यांना नाश्ता करायचा आणि स्टेज जवळ येऊन नाश्ता करायचा. बाजूला नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांनी लाभ घ्यावा त्याचा. एक रन घेण्यात यश झालेलं आहे कुर्ला टीम. अविनाश ने मारा. अविनाश यांनी 1 रन घेतलेला आहे. चौथा बॉल. बॉल गणला गेलेला आहे. डॉट बॉल गेलेला आहे. दुसऱ्या ओव्हरचा चौथा बॉल डॉट गेला आहे.
बबलूने चांगला स्ट्राईक दिलेला आहे. 4 चौका. बबलू ना. बबलू यांनी आपल्या स्वतःच्या टीमसाठी चौका मारलेला आहे. चांगला काही खेळत आहेत. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. मॅच 5 ओव्हरचा ठेवण्यात आलेला असून दुसरा ओव्हर संपत येत आहे. शेवटचा बॉल. लास्ट बॉल. लास्ट बॉल ही मारण्यात आहे. दुसरा रन घेण्याचा प्रयत्न. आपल्या संघासाठी दुसरा रन घेण्यात यश मिळालेलं आहे. 2 रन. लास्ट बॉलवर 2 रन घेतलेला आहे. किसने मारा? 2 ओव्हर 21 रन. कुर्ला टीमने 2 ओव्हरवर 21 रन मिळवलेला आहे. बॉलर कोण आहे? तिसरा ओव्हर लवकर सुरू करावे. बोला ना मग. हां मॅच लवकर सुरू करावे. तिसरा ओव्हर. सांगली टीम प्लीज. बॉलरने लवकर बॉल टाकण्यासाठी प्लीज जवळ यावे. सांगली टीमने फिल्डिंग सुरू करावे लवकर. बॅट्समॅन रेडी व्हावे. बॅटिंग सर जल्दी रेडी मांगो. बॉलरचं नाव काय? कुणाल. सांगली टीमचे कुणाल हे आता तिसरा ओव्हर टाकण्यासाठी सज्ज झालेले आहेत. बॅट्समॅन अविनाश स्ट्राईकला आहे. आतापर्यंत 21 रन 2 विकेट. 2 ओव्हरवर 21 रन प्राप्त झालेले आहे कुर्ला टीमला. एक रन घेण्यात यश. कुर्ला टीमने 1 रन मिळवला आहे. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिला बॉल. 1 रन अविनाश यांच्याकडून आपल्या संघासाठी. दुसरा बॉल डॉट. तिसरा बॉल टाकला जात आहे. कुणाल यांनी तिसरा बॉल टाकलेला आहे. तिसरा बॉल डॉट बॉल. फिल्डर्सची अपील आहे बट नॉट आउट. बॉल डॉट गेलेला आहे. चार बॉल 23 रन. आतापर्यंत 2 विकेट गेलेले आहे कुर्ला टीमचे.
पाचवा बॉल टाकला जात आहे. दोन रन घेण्यात यश मिळालेलं आहे कुर्ला टीमला. अविनाश यांनी आपल्या संघासाठी 2 रन घेतलेला आहे. लास्ट बॉल बाकी आहे. तिसरा ओव्हर इथे संपत येत आहे. 1 to go. लाइव वही बोल रहा हूँ, लाइव. कुर्ला टीमला 4 रन मिळाले आहेत. चौका मिळालेला आहे. लास्ट ओव्हरला तिसऱ्या ओव्हरच्या लास्ट बॉलला चौका गेलेला आहे. कोण मार बबलू? अविनाश यांनी आपल्या संघासाठी चौका मारलेला आहे. कोणसा टीम आहे? कुर्ला जो बॉलर आहे ना, बॉलर. कुर्ला टीमला विनंती आहे, आपण आपल्या टीमचं रन 29 रन 3 ओव्हर. कुर्ला टीमचे 2 विकेट. कुर्ला टीमला विनंती आहे, जिथे बसले बॅट्समॅन त्यांना आपलं इथे नाव आणि नंबर मागितले आहेत. नावं मिळाले पण त्यांनी नंबर पण द्यावे. आपला सामाजिक एकता बंधुता वाढवण्याच्या उद्देशाने आपण हा मॅच ठेवलेला आहे. दरवर्षी ठेवतो. सामाजिक काही विषय असेल आपल्या त्या संपर्कामध्ये दिला जाईल. तर विनंती आहे, आपण आपला नंबर, मोबाईल नंबर पण द्यावे. बॉल के लिए किधर है? कॅच. कुर्ला टीमचा तिसरा विकेट पहिला बॉल. पडलेला आहे. चौथा ओव्हरचा पहिला बॉल कोण गया? बबलू यांचा विकेट पडलेला आहे. बॅट्समॅन कोण आहे? हां हां. बॅट्समॅन बाद झाल्यावर दुसरा बॅट्समॅन यांनी लवकरात लवकर पिचवर यावे. आता रोहित हे पिचवर उतरत आहेत आपल्या कुर्ला टीमसाठी. रोहित 3 प्लेट दे दो. इसको 2 मेरे को. चौथ्या ओव्हरचा दुसरा बॉल. 1 रन रोहितने घेतलेला आहे. चौथ्या ओव्हरचा दुसरा बॉल. 1 रन घेतलेला आहे रोहितने. अजय बॉलिंग करत आहेत. आतापर्यंत 3 विकेट घेतले. बॉल हव्यात. अरे, कॅच सोडण्यात आलेला आहे. 2 रन. जीवनदान मिळालेलं आहे. अविनाश यांना जीवनदान मिळालेलं आहे. 2 रन घेतले आहेत त्यांनी.
डॉट बॉल. चौथा बॉल डॉट झालेला आहे. चौथा ओव्हर. अरे हा मारला गेला. 2 रन घेण्यात अविनाश तू तो बुला ना. 3 रन मिळाले आहेत या बॉलवर. किसने अविनाशनी 3 रन मिळवले आहेत. 35 रन. लास्ट बॉल. मामा किधर गए दूर. चांगल्या प्रकारे बचाव केलेला आहे बॉलरद्वारे आणि 1च रन मिळवला आहे आणि लास्ट बॉलवर 4 ओव्हर 36 रन. किसने रोहित ने लिया. आता हा शेवटचा ओव्हर आहे. लास्ट ओव्हर. सिकंदर मुळके सांगली शेवटचा ओव्हर टाकण्यास मैदानात उतरले आहेत. थँक्यू मामा. पाचवा ओव्हर. गुड विकेट पडलेला आहे. 5व्या ओव्हरवर पहिला विकेट. किसका 5व्या ओव्हरमध्ये शेवटच्या ओव्हरला एक पहिला विकेट गेलेला आहे. आतापर्यंत जवळपास आतापर्यंत 4 विकेट पडलेला आहे कुर्ला टीमचे. नेक्स्ट बॅट्समॅन लवकर पिचवर यावे. नेक्स्ट बॅट्समॅन नितेश जाधव. पुढचा मॅच अंधेरी आहे पुन्हा बी यांनी पुढचा मॅच तयार राहावे पुढचा मॅच खेळण्यासाठी. बॅटिंग के कोण आहे. लवकरच टॉस उडवून नितेश. झाल्या चालू करण्यात येईल मॅच. नितेश उंचावर मारण्यात आला आहे. चौक छक्का. आते हैं ना. नितेश था ना ये. नितेश यांच्या मार्फत संघासाठी 6 रन. शेवटचा ओव्हर दुसरा बॉल. दोन रन मिळालेला आहे. सर आउट. सॉरी वही बोला. 2 रन मिळाले आहेत. नितेश ने लिया. चौथा बॉल.
नितेश नितेश नाही धोरण 2 रन मिळवले आहे. आपल्या संघासाठी 2 रन मिळवलेत आत्तापर्यंत. 46 रन. एक रन मिळालेला आहे कुर्ला टीमला. नितेश नहीं लिया ना. लास्ट बॉल 47. लास्ट बॉल, लास्ट बॉल या ओव्हरचा लास्ट बॉल. प्रयत्न चांगला पण बॉल लागलेला नाही बॅटवर. एक ही रन. टोटल स्कोर 48 टोटल स्कोर. 48. नहीं लिया ना. अविनाश नहीं लिया. 49 विन, कंपल्सरी विन. सांगली टीमला 49 रन कंपल्सरी चेस करायचे आहेत. सांगली टीमने आपला बॅट्समॅन लवकर पाठवावे पिचवर आणि कुर्ला टीमने लवकर मैदानात येऊन फिल्डिंगसाठी सज्ज व्हावे. पुढचा मॅच पुन्हा बी आणि अंधेरी हे यांनी तयार राहावे. ठीक आहे फोल्ड करू ना. 49 लिखा. 55 नाश्ता. कितना चार झाला. शांत आहे. कुर्ला टीमला विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर मैदानात फिल्डिंगसाठी उतरावे आणि सांगली टीमने आपले बॅट्समॅन सज्ज करावे आणि मैदानात पाठवावे. नागेश भाई स्वागत आहे भाई. नागेश भाई कैसे हो. कुर्ला टीमने लवकर मैदानात आपले फिल्डर्स पाठवावे. ऐसा लिखने का. इतका उशीर करू नका. पहले इनिंग में पुढचा सामना लवकर खेळवायचा आहे. 49. अभी दूसरा इनिंग. आमच्या निवाळक मंडळाचे सर्व अध्यक्ष शिवकापा कदर साहेब तसेच दुर्गप्पा कुंचीगुरू साहेब, यल्लप्पा कदर साहेब, गंगाराम माने साहेब, नागेश खडकी साहेब पंच व्यासपीठावर उपस्थित आहेत. यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहेत. कुर्ला टीम लवकर फिल्डिंगसाठी प्लेयर्सना पाठवावे मैदानात. कुर्ला टीम. सांगली टीम बॅट्समॅन रेडी आहेत, त्यांनी पिच जवळ यावे. कुर्ला टीम फिल्डिंगसाठी यावे. ऑलरेडी लेट ಆಗ್ತಾರೆ ಈಗ ಅದನ್ನ वांगो प्लीज फील्डिंग के मैदान को वांगो. सांगली टीम बैट्समैन के जल्दी वांगो.
फिल्डर्सने क्षेत्ररक्षणासाठी लवकरात लवकर तयार व्हावं. बॅट्समॅन सांगली. सुरुवातीला अजय देवर्षी, सूरज पवार बॅटिंगसाठी मैदानात उतरलेले आहेत सांगलीद्वारे. साईनाथ पवार कुर्ला टीमद्वारे पहिला ओव्हर टाकण्यात येत आहे. बॅट्समॅन कोण आहे? अजय आणि सूरज बॅटिंगसाठी उतरले आहेत. पुढची मॅच पुन्हा आणि अंधेरी ए पुन्हा बी आणि अंधेरी ए. आमच्या निबालक क्रीडा मंडळाला बॉलिंग में कोण आहे बा? उक्काप्पा कदर साहेब तसेच सुंकप्पा कदर साहेब नेहमी यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. यांच्या सानिध्यात गेले कित्येक वर्षापासून आपलं निवा क्रीडा मंडळ क्रिकेट सामना आयोजित करत आहेत. अंपायर पंच हेमंत सर आणि संजू सर येत आहेत मैदानात. माफ करा मित्रांनो, आम्ही काय प्रोफेशनल कमेंटेटर्स नाहीत, पण प्रोफेशनल कमेंटेटर्स येईपर्यंत जबाबदारी दिलेली आहे. आपलं सहकार्य नक्कीच असेल. रोमांचक कमेंटेटर जरी नसला तरी माहिती देण्यापुरता तरी मी इथे उपस्थित आहे. बॅटिंगसाठी कुर्ला टीम सांगली टीमचे बॅट्समॅन उतरले आहेत आणि कुर्ला टीम आता क्षेत्ररक्षणासाठी मैदानात सज्ज आहेत. पंच हेमंत सर आणि संजू सर पंचांना विनंती आहे आपण मैदानात यावे. फिल्डर्स वाट पाहत आहेत आपले. पंच हेमंत सर आणि संजू सर पंच आलेले आहेत. पंच मैदानात उपस्थित झालेले आहेत. फिल्डर्सनी आपल्या जागेवर फिल्डिंगसाठी तयार व्हावे आणि बॅट्समॅन बॅटिंगला तयार व्हावे. फर्स्ट ओव्हर साईनाथ पवार पहिला ओव्हर टाकत आहेत. बी आणि अंधेरी ए पुढचा सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना संपताच लगेच दुसरा सामना
पुन्हा बी आणि अंधेरी यांच्यात खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहावे टॉससाठी. हा, टॉससाठी कृष्ण व्यासपीठाजवळ यावे. पुन्हा बी आणि अंधेरी आहे. वीडियो बनाओ जो भी पुन्हा बी टीम पुणे आपले कर्णधार कॅप्टन जे कोणी असेल त्यांनी व्यासपीठाजवळ यावे. खत्म हो गया रे प्लेट. पुणे बी प्लेट है आणि मेरे को क्या मालूम. भर के लेके आ जा. भर के लेके आ जा. सांगलीची बॅटिंग सुरू होत आहे. लेके आना, एक ग्लास तो लेके आ. पहिला ओव्हर पहिला बॉल. साईनाथ पवार यांनी पहिला बॉल टाकलेला आहे. अजय यांना 1 रन घेण्यात यश मिळालेलं आहे. 1 बॉल 1 रन. साईनाथ बॉलर, अजय बॅट्समॅन. सूरज आता स्ट्राईकला आलेला आहेत. दुसरा बॉल, कोणताही रन नाही. बॉल डॉट गेलेला आहे. दुसरा बॉल डॉट. साईनाथनी दुसरा बॉल टाकलेला आहे जो डॉट गेलेला आहे. अजय आणि सूरज. तिसरा बॉल, खूप चांगला बॉल टाकणं. हा बॉलही डॉट गेलेला आहे. तिसरा बॉल पण डॉट. कोणतेही रन मिळाले नाही. 3 बॉल 1 रन. साईनाथ बॉलर आपल्या संघासाठी खूप प्रयत्नशील आहेत. पहिलाच ओव्हर आहे. 3 बॉल 1 रन. उंचावर बॉल गेलेला असून कॅच. साईनाथ बॉलर यांना पहिला विकेट मिळालेला आहे. सूरज यांचा विकेट पडलेला असून साईनाथ यांना विकेट प्राप्त झालेला आहे. कुर्ला टीम यांना मी विनंती करेन, आपण आधी सांगितलेलं प्रत्येक प्लेयरला शूज कंपल्सरी आहे. जर कोणताही प्लेयर शूज नसल्याशिवाय राहिल्यास 3 रन कमी करण्यात येतील. राहुल यांनी शूज घातलेला नसून त्यांनी कंपल्सरी शूज सांगितलेला आहे आणि काही कारण असल्यास त्यांनी अगोदर पंचाला कळवावे आणि पंच जे निर्णय घेतील तेच अंतिम निर्णय असतील. छोट्या छोट्या गोष्टींना दुर्लक्ष करून वेळ वाया घालवू नये. मी प्रत्येक संघाला विनंती करेन, जे काही प्रोटोकॉल आपल्या टीम संघांना दिला गेला आहे त्यांनी आपल्या प्रोटोकॉलचे पालन करावे, अन्यथा रन वगळण्यात येतील. आधी टीम विनंती निघा, जो नियम का पालन सेंगो, वाद विवाद दूर इरुंगो, नियम का पालन सेंगो, इन पंच जो निर्णय का कथा स्वागत सेंगो. पंचांनी दिला निर्णय अंतिम असेल. कसल्याही प्रकारचा त्यांच्याशी वादविवाद चर्चा होणार नाही. ते जे निर्णय घेतील ते अंतिम निर्णय समजावे आणि त्याचे पालन करावे. सगळ्या संघांना विनंती असेल.
असलेले नियम हे प्रत्येक संघासाठी समान असतील. सगळ्या संघासाठी नियम समान आहेत. वेळेची समज ठेवून प्रत्येक संघाने सहकार्य करावे विनंती आहे. पंच जे निर्णय देतील त्याला त्याचे पालन करावे. कोणताही वादविवाद न करता सगळ्यांनी नियम पालन करावे आणि पंच जे निर्णय देतील त्याचा स्वागत करून त्या नियमाचे पालन करावे असं सगळ्या संघांना मी विनंती करेन. वेळ वाया घालवू नका. दिवसभरात आपले जास्तीत जास्त सामना खेळवायचा आहे आज. आमचे ऑर्गनायझर सदस्य कृष्णा कदर, नागेश कोडगी, विठ्ठल डेरबेर, मारुती कुंची कोरवे सगळे मैदानात आहेत. त्यांनी चांगल्या प्रकारे मॅनेज करून मैदानाच्या बाहेर ते येत आहेत. सामना सुरू करावा. वेळ वाया घालवू नये. पुढच्या टीम सज्ज आहे ते आता खेळण्यासाठी तयार आहेत. कुर्ला टीम बॉलिंग करत आहे. सांगली टीम बॅटिंग. कुणाल स्ट्राईकला आहे. बॉलिंग साईनाथ बॉलिंग करत आहेत. कुणाल स्ट्राईकला. एक रन 5 बॉल. ज्यांनी शूज घातले त्यांच्या पायाला इजा असल्यामुळे त्यांनी शूज घातलेला आहे. अंधेरी हे पुन्हा बी टॉस साठी यावे. कुणालाने आपल्या संघासाठी 1 रन घेतलेला आहे आणि ओव्हर संपलेला असून पहिल्या ओव्हरमध्ये 2 रन मिळाले असून 1 विकेट पडलेला आहे. सांगली दुसऱ्या ओव्हरसाठी लवकर यावे बॉलरने. दुसरा ओव्हर अनिश टाकत आहेत. स्ट्राईकला कुणाल आहेत. सांगली 1 ओव्हर 2 रन. दुसरा ओव्हर अनिश बॉलिंग टाकण्यास येत आहेत. दुसरा ओव्हर बॉलर स्टार्ट करावे बॉलिंग टाकण्यास. दुसरा ओव्हरचा पहिला बॉल. डॉट बॉल. अनिशांनी डॉट बॉल दिलेला आहे. यावरचा दुसरा बॉल. पुणे बी आणि अंधेरी ए यांनी व्यासपीठाजवळ यावे टॉस साठी. ऑर्गनायझर आपल्याला बोलवत आहे वारंवार. कुणालानी 1 रन घेतलेला आहे. वाईड बॉल.
नहीं दूसरा तू ही तो बोला मेरे को लगा ऊपर कहीं और चालू है क्या विकेट कीपरने अपील केली पण पंचाने नॉट आउट म्हणून निर्णय दिलेला आहे. डॉट तना भी डॉट बॉल. उंचावा मारलेला आहे. कॅच अपयश मिळालेलं आहे. कॅच घेता आले नाही 2 रन ना. आणि 2 रन मिळालेले आहेत या बॉलवर. चौका. 4 गया. लास्ट बॉल है अभी लास्ट बॉल है. 10 रन हुआ लास्ट बॉल बाकी है. अंधेरी ए आणि पुन्हा बी टॉससाठी उपस्थित झालेले आहेत. आमचे अध्यक्ष श्री उक्कप्पा कदर साहेब यांच्या हस्ते टॉस उडवण्यात येत आहे. आता सामना सांगली आणि कुर्ला यांच्यात सुरू असून 49 रन बरोबर ना. वीडियो बना. रन किती 49 रन चेस करणे आहे. मामा रुको रुको. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलला 2 रन घेण्यात यश मिळालं आहे सांगली टीमला. अंधेरी ए टीमने टॉस जिंकलेला आहे. 12 और 12 हाँ मामा 12 तुमचा निर्णय काय सांगा. जय महाराष्ट्र. सामना लवकर चालू करावे. भाऊ बॉलर कोण आहे. वेळ घालवू नका. कुर्ला टीम लवकर आपले क्षेत्ररक्षण फिल्डिंगसाठी सज्ज करा. वेळ वाया घालवू नका. पुढचा सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. बॅट्समॅन बॅटिंगसाठी तयार आहेत. स्कोर 12 रन 2 ओव्हर 1 विकेट. 2 ओव्हरमध्ये 12 रन सांगलीने मिळवलं आहे आणि 1 विकेट. तीन ओव्हर शिल्लक असून बॉलर 18 बॉल 36. बरोबर 18 बॉल 37 रन आवश्यक असून सांगली टीमला 37 रन मिळवायचे आहेत. 49 टार्गेट. तिसरा ओव्हर. बोलेगा ना 1 रन ना. 1 रन लिया ना. 1 रन. बॉलर कोण आहे. साईनाथ बॉलर. कुणाल यांच्याकडून 1 रन आपल्या संघासाठी. साईनाथ डॉट आहे. बॉल डॉट बॉल गेलेला आहे.
तेरा चार्जिंग है ना. निबळ क्रीडा मंडळाचा स्पीकर इथे उपस्थित झाला असून दर्शन चार्जर लाया क्या? आमच्या अध्यक्ष साहेब यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही हे स्पीकर खरेदी केले होते. सिंगल लिया ना. सिंगल लिया ना. साईनाथ बॉलर सिंगल रन. किसने लिया? अजय यांच्याकडून चौका संघासाठी मारा था ना? फिल्डरची अपील पण पंचांनी नॉट आउट. 15 रन झालेले आहेत आतापर्यंत. सांगली तिसरा ओव्हर. लास्ट बॉल 1 to go. एक रन ना. एक रन.
लग रहा है जरूरत कमेंटेटर कर रहे बताता हूँ मैं आपको, थोड़ा अभी थोड़ा ये आगे पीछे हो जाएगा। पंचांनी घेतलेला निर्णय अंतिम निर्णय असेल. काय ऑर्गनायझरनी यांनी सहकार्य करावं पंचांना आणि काय निर्णय कळवावे लवकर. पीछे बोल जा ऐसा ऐसा देखा नहीं कृष्णा नीचे रुक जाओ. यंदस दिखेगा स्कोर फोन डेट का दूसरा फोन लेना वो असेल रिव्ह्यू बघू द्या. फक्त कर्णधारच इथे उपस्थित असतील. स्टेज करून प्लेयर कोणी इथे बघायला येणार नाही. स्टेजवर पंचच बघतील आणि पंचच निर्णय देतील. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असणार आणि नो बॉल दिलेला आहे. पंचांनी अंतिम निर्णय घेतलेला आहे, नो बॉल आहे आणि अंतिम निर्णय हा पंचाचा असेल आणि मॅच चालू करावे. वाद कोणी घालणार नाही. प्रत्येकाने संयमाने वागावे. क्रिकेट खेळण्यास सगळ्यांनी टीमने सहकार्य करावे. कोणी अशा प्रकारे वादविवाद घालू नये. पंचाचा निर्णय अंतिम निर्णय असेल आणि जर कोणी वादविवाद घालत असल्यास टीमला डिस्क्वालिफाय करण्यात येईल याचा विचार करावा आणि दिलेला निर्णय यांचा स्वागत करून खेळ सुरू करावे लवकर. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम निर्णय असेल. कोणी वाद घालू नये. समोपचाराने खेळ खेळावा. कुर्ला टीम को ना विनंती से निगा अपना सहकार्य संगो. अनावश्यक वाद सेमानंगो. जो पंच कैप्टन जो निर्णय तारक पंच जो निर्णय का अंतिम निर्णय क्या ऑर्गेनाइजर को सपोर्ट संगो निगा. मैं ऑलराउंडर अपन जो क्या लिख रहा दिखा पुढचा सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. सगळ्या प्लेयरनी सहकार्य करावे कुर्ला टीम फिल्डिंग साठी. तेरा फोन देना दर्शन. ये तेरे इसमें कॉल आते हैं. चल अपन जाएंगे. ये कौन है? ये मामा लोग कौन है? आणि रिव्ह्यू बघण्यासाठी फक्त पंचच निर्णय घेतील. कोणत्याही संघाला अधिकार नसणार इथे की त्यांनी येऊन रिव्ह्यू बघावे. रिप्ले पाक रेंज के रंडे ये तो प्लेयर वारदा से पंच वनडे निर्णय आहेत का. ऑर्गनायझर विठ्ठल काका विठ्ठल काका लवकर सामना सुरू करावे. कुर्ला टीम सहकार्य करावे आणि फिल्डिंग लवकर सुरू करावे. वाद घालू नये. जा रहा है पंचांनी दिलेला निर्णय अंतिम निर्णय समजून खेळ सुरू करावा. लेके आने जा रहा है. दे रहे दर्शन.
दर्शन गोला का टीम तो इतना ही नंबर किया स्टेज के पीछे खेळ लवकर सुरू करावा मी विनंती करत आहे. पंचांनी घेतलेला निर्णय अंतिम निर्णय असेल. उगाच वेळ घालवू नका. मैदानाबाहेर येऊन चर्चा करायची असल्यास नाहीतर टीम खेळ थांबवून दुसऱ्या टीमला खेळ चालू करा सामना. चेतन स्टेज कडे या नाहीतर खेळ थांबवा दुसऱ्या टीमला खेळू द्या. पुढचा निर्णय नंतर घेता येईल. वेळ घालवा कृष्णा. कृष्णा आपण पंचांनी दिला निर्णय कळवा आणि खेळ सुरू करा लवकर. खेळ सुरू करा लवकर. ऑर्गनायझरला आपण सगळ्यांनी सपोर्ट करा. वादविवाद करू नका. कुर्ला कॅप्टन कोण आहेत. खेळ लवकर सुरू करा. सामना लवकर सुरू करावा. चला सगळ्या ऑर्गनायझर सगळे यांनी मैदानाबाहेर यावे. विठ्ठल भाई आ जाओ भाई. सामना सुरू होता है. मारा ना भाई रुकना भाई ना मैं बोलता हूँ नो बॉल जाहीर करण्यात आलेला आहे पंचांकडून आणि फ्री हिट दिलेला आहे. पंचाचा निर्णय अंतिम निर्णय असेल. सगळ्यांनी लवकर मैदानाच्या बाहेर यावे. चेतन खेळाडूंना सोडून सगळ्यांनी. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असणार. हे सगळ्यांनी एक काम है भाई रिव्ह्यू सिस्टम नसणार. जे कोणी आहे पंच निर्णय घेतील तेच निर्णय अंतिम असेल. दिल दुखा दिया अविनाश बॉलर. एक रन. बस क्या एक बॉल 22 रन. बॅट्समॅनने उचलला आहे. चौका. चेतन अंधेरीने टीमने टॉस जिंकून काय निर्णय घेतला त्यांनी लवकर कळवावे. दर्शन स्टेजवर यावे. अंधेरी टीम लवकर कळवावे. बॉल 3 बॉल. व्यासपीठ खाली करो. स्टेज खाली करो. तो इधर आ रहा है 1 मिनट. बॉल कितना हुआ है. 2 बॉल 26 रन. पंच काय म्हणतात बघा. हा बॉल. अरे बॉल सारखा इथे येतोय. तिसरी वेळ आता तिसरी वेळ बॉल इथे आलेली आहे. 2 बॉल 26 है ना इधर चेतन
3 रन 3 रन मिळवलेला आहे. ये बॉल कितना हुआ? 3 बॉल झालेला आहे. 29 रन्स. 3 बॉल 29 रन्स. चौथा ओव्हर. चौका. फिल्डिंग लावा कुर्ला टीम. लवकर फिल्डिंग लावे. मॅच चालू करावं. ये बात से तरी खेळ कशा थांबवण्यात आहे. 19 14 इंच 16 केला 14 अरे पहिला 16 रन आधी वरची आहेत. पंचांनी 1 मिनिट असेल. हेमंत सर या. चंदू सर. 3 आणि 2 5 5 आणि 4 9. अच्छा
6 बॉल 12 रन कंपल्सरी. मॅच चालू करा लवकर. 6 बॉल 12 रन. मॅच लवकर सुरू करावे. 6 बॉल 12 रन. एक मिनिट. फिल्डर्सनी फिल्डिंगला जावे. 6 बॉल 12 रन. हेलो, जल्दी से जल्दी फील्डिंग लगाओ. क्या है क्या निर्णय बताएगा. तुम चालू करो. तुम लोग जाओ. तुम लोग सांगली वाला जाओ. सांगली वाला वो सब नीचे उतरो. सांगली वाला टीम बात करें देते हैं. बाहेर सगळं बाहेर. वो कमिटी नीट आहे गेलं. बाहेर तिकडे गो टाइमपास नि 12 वेळ न्यूको बाकी आधी लढव. पाती वाजतात लढव. भाई यूट्यूब वाला किधर है. इधर आ जाओ जल्दी फटाफट. चलो बाकी सब चले हो जाओ. स्टेज खाली करो. चलो निकलता पानी से. यूट्यूब वाला आ जाओ ऊपर. यूट्यूब वाला छह बॉल 12 रन कंपल्सरी करायचंय. चेस करायचं. 6 बॉल 12 रन. दोन्ही टीमने वाद करू नये. आपसामध्ये आता फटाफट चालू करावे. आता परत डिसिजन घ्यायचं नाही. एकच फायनल झालेलं आहे. 6 बॉल 12 रन. तिकडे जाऊन खेळायचंय. कंपल्सरी करायचंय. चला कोण नाही येऊ नका इथं स्टेजच्या इथं. टॉस उडाया. उसने निर्णय क्या दिया. पुन्हा बॅटिंग घेतलेले. अंधेरी फिल्डिंगला तयार राहा फटाफट. पंचाशी कमिटीशी वाद केल्यास संघाला बाद करण्यात येईल. सगळ्यांनी नोंद घ्यावं. एक माणूस यायचं फक्त. एक कॅप्टन. बाकी कोण नाही इकडे पाहिजे. परत 85 वाद घालू नये. प्लेयर फील्डिंग लावा आणि बॅटिंग करा. चला फटाफट. अंपायर वो लगाने के लिए बोलो उनको. राज तू ही बोलना माइक में. तू ही बोलने का. तू ही नंबर 6 बॉल 12 रनची. प्रॉब्लेम होणार. राज भाऊ किती पाहिजे टोटल. 6 बॉल 12 कंपल्सरी. 6 बॉल 12 कंपल्सरी.
वेळेचा महत्त्व जाणं आणि खेळायला सुरुवात करा. शेवटचा ओव्हरचा पहिला बॉल. चेंडू किती रन आता? 1 रन. रेड बॉल. शेवटचा ओव्हरचा पहिला बॉल 1 रन घेतलेला आहे. दुसरा बॉल. वाईड बॉल. 5 बॉल 10 रन आवश्यक. बॅट्समॅनने शॉट मारला पण तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित. 1 रन मिळवला आहे या बॉलवर. या चेंडूवर 1 रन प्राप्त झालेला असून व्यासपीठासमोरून सगळ्यांनी मागे व्हावे. डॉट बॉल. तीन बॉल 9 रन आवश्यक. साहिल स्ट्राईकवर आहेत. चौका. दो बॉल 5 रन. 2 बॉल में 5 रन चाहिए. सांगली संघाला 2 बॉल मध्ये 5 रन पाहिजे. उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे. 6 काय 6. घेतली असून फिल्डिंग साठी पुणे बीने मैदानात यावे लवकरात लवकर. अंधेरी फिल्डिंग. ओके सॉरी, अंधेरी ने फिल्डिंग घेतलेला आहे. कुर्ला आणि सांगली या दोन्ही टीमच्या कर्णधार व्यासपीठाजवळ येतील. सांगलीचे साहिल मॅन ऑफ द मॅच आणि कुर्लाचे कॅप्टन व्यासपीठाजवळ येतील.
अंधेरी आणि पुणे दोन्ही संघाला सूचित करण्यात येत आहे या सामन्यात रिव्ह्यू नाही. अंतिम निर्णय जो पंच घेतील तोच अंतिम निर्णय समजण्यात यावा.